नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज टिफिनला बनवलेली मी दुधी भोपळा चण्याची डाळ घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली. तर अगदी टेस्टी होते ही. तर एक दुधी भोपळा आणलेला मी, त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर असं चिरून घेतला तो. त्यानंतर 2 कांदे आहेत तेही मी बारीक बारीक चिरून घेतले. त्यानंतर 6-7 लसणाच्या पाकळ्या आहेत त्याही मी निवडून अशा प्रेस करून घेतल्या चाकूनेच. त्यानंतर एक टोमॅटो आहे मोठासा, तो टोमॅटोही मी कट करून घेतला. त्यानंतर कढईमध्ये मी 2 चम्मच तेल घेतलं, त्यामध्ये राई टाकले, जिरे टाकले. त्यानंतर हा लसूण ठेचलेला टाकला, कांदा घातला, त्यानंतर घातला टोमॅटो, त्यानंतर टाकलं मीठ, मग जिरे पावडर टाकली, हळद घातली, हिंग घातली, घरचा मसाला घातला मी 3.5 चम्मच आणि 1 चम्मच टाकली काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर हे चण्याची डाळ मी भिजत घातली होती आदल्या दिवशी नाही सॉरी 2 तास आधीच भिजत घातलेली ती चण्याची डाळ टाकली. त्यानंतर हे दुधी भोपळा टाकला आणि थोडंसं पाणी शिंपडून मस्त ती वाफेवरती शिजू दिली. आणि वाफेवरती शिजवल्यानंतर भाज्या इतक्या टेस्टी होतात ना, म्हणजे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजी वाफेवरती शिजू द्यायची. खूप टेस्टी होते अशी भाजी. तर माझ्या सगळ्या सुक्या भाज्या ह्या वाफेवरती शिजवून मी बनवते. स्लो गॅस करायचा आणि मस्त वाफेवरती 15 मिनटं शिजू द्यायचं आणि खूप टेस्टी झालेली ही भाजी. तर या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. आणि त्यानंतर खिचडी बनवली, चपाती, लोणचं.